कन्नड तालुक्यातील मोहोरा येथील मुख्याध्यापक आणि समाजसेवक अशी ओळख असलेले संतोष शिंदे हे गेल्या 15-20 वर्षांपासून स्वखर्चातून, लोकसहभागातून आणि श्रमदानातून निस्वार्थपणे पर्यावरणाचे कार्य करत आहे। गावातील सार्वजनिक ठिकाणी, गाव परिसर, गावामध्ये संतोषी माता मंदिर परिसरात, भवानी माता मंदिर परिसरात, माध्यमिक शाळा परिसरात, स्मशानभूमी परिसरात त्यांनी वृक्षारोपण केलं आहे। फक्त वृक्षारोपण केले नाही तर लावलेल्या झाडांचे संगोपन देखील त्यांनी केलंय। शेकडो फुलझाडे, फळझाडे, वनस्पती त्यांनी लावलेत। या वृक्षारोपणामुळे गावातील सार्वजनिक ठिकाणी आज शोभा वाढली आहे। त्यांचे वडील स्वर्गवासी सैनिक दगडू शंकर शिंदे नायब सुभेदार यांच्या प्रेरणेतून त्यांनी हे समाजकार्य हाती घेतले आहे। अनेक लढायांमध्ये त्यांच्या वडिलांचा सहभाग होता। त्यांच्या वडिलांनी देशसेवा करून गावामध्ये मोठे योगदान दिले। एवढेच नाही तर गरजवंतांना विविध स्वरूपाची मदत देखील मुख्याध्यापक संतोष शिंदे हे नेहमी देत असतात। आज पावसाने सर्वत्र कहर केला आहे, कारण निसर्गाचे संतुलन बिघडले आहे। प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे गरजेचे आहे, असं देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। त्यांच्या या निस्वार्थ कामाचे समस्त गाव पंचक्रोशीत नेहमी कौतुक होत असते। देविदास थोरात, एमसेन न्यूज, नाचनवेल, कन्नड। दगडू शिंदे, मुख्याध्यापक, कैलासवासी पुंडलिकराव पाटील गोराडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहोरा या ठिकाणी मी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत। माझे वडील नायब सुभेदार दगडू शंकर शिंदे यांच्या समाजसेवेच्या प्रेरणेमधून मी प्रेरणा घेऊन आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकून गावामध्ये, स्मशानभूमीमध्ये, त्याचप्रमाणे ज्याही ठिकाणी काही शिल्लक जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी पर्यावरणाचं झाडे लावून रक्षण करण्याचं काम मी करत आहेत। आजही मी शेकडो पद्धतीचे झाडं गाव पातळीत, शाळेमध्ये, स्मशानभूमीमध्ये, तसेच ज्या ठिकाणी मला जागेची उपलब्धता मिळेल त्या ठिकाणी मी त्या झाडाचं वृक्षारोपण केलेलं आहे। केवळ वृक्षारोपणच केलेलं नाही तर मी त्याचं संगोपन देखील करतो, म्हणजे त्याची छाटणी असेल, खत देणे असेल किंवा ठिबक सिंचनद्वारे उन्हाळ्यामध्ये जेव्हा झाडे सुकतात त्यावेळेस मी ठिबक करून त्यांना पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे आणि खत देखील त्या झाडांना टाकून वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझे वडील दगडू शंकर शिंदे हे सैन्यामध्ये होते आणि देशसेवा करत असताना त्यांनी समाजसेवा देखील केलेली आहे आणि त्या समाजसेवेचा वारसा घेऊन मी आज प्रेरणेनं, मोठ्या उत्साहाने आज हे काम मनाला शांती लाभण्यासाठी करत आहेत आणि त्यांचे प्रेरणा घेऊन अजूनही मला खूप काही सामाजिक क्षेत्रामध्ये असेल हे काम करायचे आहेत, वृक्षारोपण करायचे आहेत आणि वृक्षारोपण करत असतानाच त्याचं संवर्धनाची देखील जबाबदारी मी घेणार आहे। 20 वर्षापासून आम्ही वडिलांसोबत मी काम केलेले आहेत आणि वडिलांसोबत काम करत असताना 20 वर्षापासून मी वडील काय करतात त्यांचं बघून मी सुद्धा त्या कामामध्ये उतरलेलो आहे।